समर्थ रामदास स्वामी विरचित मनाचे श्लोकमधील श्लोक क्रमांक 14. हा मानवी जीवनाची नश्वरता आणि मृत्यूचे अटळ सत्य अत्यंत प्रभावीपणे समोर मांडतो. 13व्या श्लोकात रावणासारख्या महाशक्तीच्या विनाशाचे उदाहरण दिल्यानंतर समर्थ आता या 14व्या श्लोकात सर्वसामान्य जीवांपासून ते महाथोर व्यक्तींपर्यंत सर्वांनाच लागू होणारा मृत्यूचा वैश्विक नियम सांगतात. विषय: जन्म मृत्यूचे चक्र आणि काळाचे अंतिम सत्य. नमस्कार मित्रांनो. या जगात अशी कोणती गोष्ट आहे जी अत्यंत श्रीमंत माणसालाही टाळता येत नाही आणि अत्यंत गरीब माणसालाही त्यापासून सुटका नाही? ती गोष्ट म्हणजे मृत्यू. आपण जन्माला येतो, मोठे होतो, स्वप्ने पाहतो, घरे बांधतो, पण या सगळ्याचा शेवट एकाच ठिकाणी होतो. याच अंतिम सत्याची जाणीव करून देताना समर्थ रामदास स्वामी 14व्या श्लोकात म्हणतात: जीवा कर्मयोगे जनी जन्म झाला, परी शेवटी काळमुखी निमाला. महाथोर ते मृत्यूपंथेची गेले, किती एक ते जन्मले आणि मेले. मित्रांनो, समर्थ म्हणतात की या जगात कोट्यावधी जीव जन्माला आले आणि काळाच्या पोटात गडप झाले. मोठे मोठे राजे महाराजे, राजे पंडितही या मृत्यूच्या वाटेनं निघून गेले. मग माणसाला एवढा अहंकार कशाचा? समर्थांच्या या श्लोकाचं मर्म समजून घेण्यासाठी आपल्याला त्याच्या 2 ओळी नीट समजून घ्याव्या लागतील. पहिली ओळ: जीवा कर्मयोगे जनी जन्म झाला. समर्थ म्हणतात, या जगात आपला जन्म आपल्या कर्मयोगानं म्हणजेच पूर्वकर्माच्या बंधनांमुळे झाला आहे. पण जन्म झाल्यापासूनच एक उलटी गिनती काउंटडाऊन सुरू होते. परी शेवटी काळमुखी निमाला. निमाला म्हणजे शांत झाला किंवा संपून गेला. म्हणजेच कितीही प्रयत्न केले तरी शेवटी हा जीव काळाच्या मुखात जाणारच आहे. दुसरी ओळ: महाथोर ते मृत्यूपंथेची गेले. आपल्याला वाटतं की जे सामान्य आहेत तेच मरतात, पण समर्थ आठवण करून देतात की ज्यांनी इतिहास घडवला, जे महाथोर होते, मग ते चक्रवर्ती सम्राट असोत, महाज्ञानी ऋषी असोत की महाशक्तिशाली योद्धे, ते सुद्धा याच मृत्यूच्या पंथानं गेले. त्यांच्या पाठीमागे किती एक ते जन्मले आणि मेले. म्हणजेच कोट्यवधी सामान्य माणसे रोज जन्माला येतात आणि मरतात, ज्यांची नावे इतिहासालाही माहीत नसतात. जन्म आणि मृत्यूच्या या चक्रावर महाराष्ट्रातील संतांनी अत्यंत हृदयस्पर्शी अभंग रचले आहेत. जगद्गुरू संत तुकाराम महाराज माणसाच्या या विसरभोळेपणावर प्रहार करताना म्हणतात: झाडे हे साक्ष देती, येती आणि जाती, आपणही तैसे जाणे अंतकाळी. जशी झाडाची पानं गळतात आणि नवीन येतात, तसेच माणूसही येतो आणि जातो. हे डोळ्यांसमोर दिसत असूनही माणूस स्वतःला अमर समजतो. हेच मोठे आश्चर्य आहे. संत चोखामेळा आपल्या एका अभंगात शरीराच्या नश्वरतेबद्दल म्हणतात: देह हा विटाळ, नश्वर हा जाणा, शेवटी या माती मिळणं अभंग म्हणा. संस्कृत साहित्यातील नीतिशतकम या ग्रंथात महाकवी भर्तृहरी यांनी काळाच्या अथांगतेवर एक अप्रतिम सुभाषित लिहिले आहे: भोगा न भुक्ता वयमेव भुक्ता, तपो न तप्तम वयमेव तप्ता, कालो न यातो वयमेव याता, तृष्णा न जीर्णा वयमेव जीर्णा. या जगात आल्यावर आपण विषय भोगांचा उपभोग घेतला नाही, तर उलट त्या भोगांनीच आपल्याला उपभोगले किंवा नष्ट केले. आपण तपस्या केली नाही, तर संसाराच्या तापानं आपणच पोळलो गेलो. काळ कधीच संपत नाही, आपणच आयुष्य संपून निघून जातो. माणसाची तृष्णा वा हव्यास कधीच वृद्ध होत नाही, पण आपली तृष्णा पूर्ण करता करता आपणच जीर्ण वृद्ध होतो. जातस्य हि ध्रुवो मृत्युर्ध्रुवम जन्ममृतस्य च. भगवद्गीतेतील या श्लोकाप्रमाणेच सुभाषितात म्हटले आहे की ज्याचा जन्म झाला आहे
त्याचा मृत्यू निश्चित आहे. काळ हा एका महासागरासारखा आहे, ज्यात कर्माच्या लाटांमुळे जीव निर्माण होतात आणि पुन्हा त्याच सागरात विलीन होतात. मित्रांनो, समर्थांचा हा विचार जागतिक तत्वज्ञानात अत्यंत महत्त्वाचा मानला गेला आहे. प्राचीन रोमन आणि ग्रीक संस्कृतीत एक संकल्पना आहे, जिचे नाव आहे मेमेंटो मोरी. याचा लॅटिन भाषेत अर्थ होतो, लक्षात ठेव, तुला एक दिवस मरायचे आहे. मार्कस ऑरेलियस, रोमचा हा महान सम्राट, आपल्या मेडिटेशन्स या डायरीत लिहितो. अलेक्झांडर द ग्रेट, ज्याला आपण सिकंदर म्हणतो, या सिकंदरानं जगावर राज्य केले, पण शेवटी त्यालाही त्याच जमिनीत गाडले गेले, जिथे एका सामान्य गुलामाला गाडले जाते. मृत्यूनं दोघांनाही समान केले. समर्थांचे महाथोर ते मृत्यूपंथेची केले हे वाक्य अगदी याच विचाराशी जुळणारे आहे. मार्टिन हायडेगर, 20व्या शतकातील जर्मन तत्ववेत्ता हायडेगर यानं मानवी अस्तित्वाला बीइंग टुवर्ड्स डेथ, मृत्यूकडे वाटचाल करणारे अस्तित्व म्हटले आहे. तो म्हणतो की जोपर्यंत माणूस मृत्यूचे सत्य स्वीकारत नाही, तोपर्यंत तो त्याचे आयुष्य प्रामाणिकपणे ऑथेंटिक लाईफ जगूच शकत नाही. जेव्हा तुम्हाला कळते की वेळ मर्यादित आहे, तेव्हा तुम्ही फालतू गोष्टींमध्ये वेळ वाया घालवणं थांबवता. मराठी साहित्यातील ज्येष्ठ समीक्षक आणि साहित्यिक डॉक्टर यू.म. पठाण किंवा साने गुरुजी यांच्या विचारांचा संदर्भ घेतला तर समर्थांच्या या श्लोकाचा एक वेगळाच पैलू समोर येतो. समर्थ रामदास स्वामी आपल्याला डिप्रेस किंवा निराश करण्यासाठी मृत्यूची भीती घालत नाही. उलट समीक्षकांच्या मते समर्थ आपल्याला जगण्याची घाई करायला सांगत आहेत. आयुष्य अत्यंत लहान आहे. कितीतरी लोक रोज जन्माला येत आहेत आणि मरत आहेत. जर तुम्हाला या गर्दीत काही वेगळे करायचे असेल, तुमचे नाव सत्कार्यानं अमर करायचे असेल, तर आळस सोडा आणि परमार्थ व समाजसेवेला लागा. हा श्लोक माणसाला वैराग्य देतो, पण ते वैराग्य पळपुटे नसून कर्मप्रवृत्त करणारे आहे. तर मित्रांनो, समर्थ रामदास स्वामींचा हा 14वा श्लोक ऐकल्यानंतर आपल्या मनात काय विचार यायला हवा? हा श्लोक आपल्याला शिकवतो की 1. मृत्यू अटळ आहे. त्यामुळे संपत्ती, सत्ता किंवा रूपाचा अहंकार बाळगणं व्यर्थ आहे. 2. आपण कर्मयोगानं इथे आलो आहोत, तर आपली कर्मे इतकी सुंदर असावीत की आपण गेल्यानंतरही आपल्या कर्मांचा सुवास या जगात मागे राहावा. जसे स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणायचे, नश्वर आहे देह, पण कीर्ती उरते. तुम्हाला समर्थांचा हा मेमेंटो मोरी म्हणजेच मृत्यूचा विचार कसा वाटला? या श्लोकानं तुमच्या मनात काय बदल घडवून आणला? कमेंट्समध्ये नक्की लिहून कळवा. हा महत्त्वपूर्ण आणि डोळे उघडणारा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या जवळच्या माणसांसोबत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही आयुष्याची किंमत कळेल आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय जय रघुवीर समर्थ.